सबस्क्राईब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील नेहते SNE लर्निंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर बघा, आज आपण प्रॅक्टिकलच्या रिलेटेड काहीतरी शिकणार आहात. मी तुम्हाला आज अनबॉक्सिंग करणार आहे कोना 16 एम्पियर 240 व्होल्ट हा जो पॉवर बोर्ड आहे हा कसा भरायचा, याची वायरिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे की आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की सुरुवात जी आहे ती आपल्याला अशा छोटे छोटे बोर्ड भरण्यापासून सुरुवात करावी लागते. मी तुम्हाला म्हणून हा एक पॉवर बोर्ड कसा भरायचा हे सांगणार आहे. हे तुम्हाला जमलं की तुम्हाला मग पूर्ण घराचे जो मेन बोर्ड आहे तो कसा भरायचा ते सांगणार आहे. नंतर मग वायरिंग कशी करायची ते सांगणार आहे. असे हळूहळू करून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण वायरिंग करू शकाल, स्वतःचे इलेक्ट्रिशियनचे कामं घेऊ शकाल, एवढं तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकाल, एवढी मी गॅरंटी घेतो तुमची. तर हा जो कोनाचा बोर्ड आहे पॉवर बोर्ड, बघा याला अनबॉक्सिंग केल्यावर अशा प्रकारचा हा दिसतो. हिअर यू कॅन सी दे. तर अशा प्रकारचा हा दिसतो. आणि बघा याच्यामध्ये काय काय आहे बघा आपण. याच्यामध्ये सॉकेट आहे, एक 5 पिन सॉकेट. नंतर हा स्विच आहे. नंतर हा फ्यूज, हिअर यू कॅन सी हा फ्यूज. आणि हे इंडिकेटर. तर अशा प्रकारचा हा बोर्ड आहे आणि हा आपल्याला भरायचा आहे. तर तत्पूर्वी आता बघा, मी जर तिथं, तुमचा कॅमेरा तिथं आहे, माझा बोर्ड इथं आहे, मी जर इथे भरला तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजणार नाही. म्हणून मी अगोदर तुम्हाला बोर्डवर सांगतो की याची वायरिंग कशी असते जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये ते एकदम फिट बसेल, तुमच्या लक्षात राहील ते की अगोदरचं तुम्ही बघून घेतलं वायर कुठून कुठं न्यायची आहे. आणि नंतर मग जर आपण सोबत प्रॅक्टिकल असं केलं तर तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात राहील. तर बघा हा बोर्ड. तर हा बोर्ड जेव्हा आपण असा उलट केला तेव्हा आपल्याला काय काय दिसतंय बघा. या साईडला आहे हे इंडिकेटर बघा, सॉरी, या साईडला आहे हा फ्यूज. म्हणून हा आपण इथं एक हा फ्यूज F. नंतर हे इंडिकेटर इथं, याला मी नाव देतो I, इंडिकेटर. नंतर हा स्विच, पॉवर स्विच, 16 एम्पियरचा स्विच आहे हा. तर हा स्विच इथं. आणि हे 5 पिन सॉकेट. तर हे अशा प्रकारचा हा बोर्ड आहे, पॉवर बोर्ड. बघा अशा प्रकारचा हा पॉवर बोर्ड आहे. हा फ्यूज आहे, हे इंडिकेटर आहे, हा आहे स्विच आणि हे आहे सॉकेट. तर अशा प्रकारे आता हे अशा प्रकारे हे सॉकेट आहे. आपण बॅक साईडला बघितल्यावर तुम्हाला अशा प्रकारे हे दिसत आहे. दॅट्स वाय मी असं काढलं. आता हा जेव्हा बोर्ड तुम्ही सरळ कराल तेव्हा हे सॉकेट या बाजूने येईल, बरोबर. म्हणून आपण बोर्ड कसा भरायचा त्यासाठी मी हा बोर्ड उलट काढलेला आहे. ओके. तर बघा अगोदर आपण इंटरनल सर्किट भरून घ्यायचं. तर त्यासाठी बघा हे फ्यूजचे 2 पॉइंट असतात, इंडिकेटरचे 2 पॉइंट असतात, स्विचचे 2 पॉइंट असतात, बरोबर. आणि हे सॉकेटचे हे 3. तर बघा सॉकेटचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की हे जे सॉकेट असतं त्यात जो हा वरचा पॉइंट असतो, हा सर्वात मोठा जो पॉइंट असतो हा असतो अर्थ पॉइंट असतो. नंतर बघा हा बोर्ड आपण असा पकडलेला आहे, बरोबर. तर या साईडचा, तिकडच्या साईडचा म्हणजे माझ्या सध्या डाव्या साईडचा जो पॉइंट आहे तो आहे फेज, म्हणजे L टर्मिनल लाईन. आणि हा जो आहे दुसरा तो आहे न्यूट्रल. बघा अर्थिंग, फेज आणि न्यूट्रल म्हणजे लाईन आणि न्यूट्रल
तसं त्या बोर्डवर सुद्धा इंडिकेट केलेलं असतं EL आणि N, ते तुम्ही बघू शकता. आणि हा स्विचचे हे 2 टर्मिनल, जसे की हे 2 टर्मिनल्स आहेत. ओके, तर आपण आता बोर्ड भरणार आहोत. बोर्ड भरायला सुरुवात कुठून करायची? फ्यूज पासून. तर बघा, फ्यूजचा जो आउटगोईंग आहे, जे दुसरा पॉइंट आहे, तो जोडायचा स्विचच्या खालच्या पॉइंटला, म्हणजे याला स्विचच्या खालच्या पॉइंटला जोडायचा, इथं बघा, अशा प्रकारे. नंतर हा जो स्विचचा वरचा पॉइंट आहे, स्विचचा जो वरचा पॉइंट आहे, त्याला जोडायचा L टर्मिनलला, इथं. नंतर हा जो इंडिकेटर आहे, आता बघा, इंडिकेटर जो आहे हा नथिंग बट अ लॅम्प आहे. आणि लॅम्प जो आहे त्याला फेज आणि न्यूट्रल मिळाली तो ब्लो होतो, बरोबर आहे, जळतो. तर अशा प्रकारे हा जो इंडिकेटर आहे, हा लॅम्प आहे, म्हणजे याला फेज आणि न्यूट्रल मिळाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 कॉन्सेप्ट आहेत. 2 कॉन्सेप्ट कसे? की हा जो लॅम्प आहे, हा जर तुम्हाला लाईट चालू असली, लाईट आहे की नाही बघण्यासाठी, की तुम्हाला असं कळते की लाईट आहे, आता बटन जरी बंद असेल तरी हा लॅम्प लागतो, ते एक कनेक्शन. आणि दुसरं एक कनेक्शन असतं की जेव्हा तुम्ही हे स्विच आहे हा ऑन कराल तेव्हाच हा इंडिकेटर लागेल, म्हणजे तुम्हाला समजेल की बटन ऑन केल्यावर, म्हणजे स्विच ऑन केल्यावर हे जे बोर्ड आहे हा वर्किंगमध्ये आहे. तर आपण जो आहे पॉईंट नंबर 2 आहे तो फॉलो करू. कारण रिकामा हा जो इंडिकेटर आहे, हा जर तुम्ही सुरूच ठेवला तर तुमचं विनाकारण अर्धा ते 1 युनिट रोजचं जळेल, आणि त्याच्यामुळे आपलं जे कन्झप्शन आहे त्याच्यावर खूप मोठा परिणाम पडतो. कारण हा एक छोटा बोर्डवरचं जर इंडिकेटर तुमचं 1 दिवसभर चालत आहे, तर बाकीच्या बोर्डवरचं तर खूप, म्हणजे विनाकारण कन्झप्शन होते. तर हे जे इंडिकेटर आहे याचा एक पॉइंट आपण इथं न्यूट्रलला देऊ, कारण मी जसं सांगितलं की फेज आणि न्यूट्रल दोन्ही आवश्यक आहे, इथं न्यूट्रलला देऊ. आणि दुसरा जो पॉइंट आहे हा देऊ या स्विचच्या वरच्या पॉइंटला, म्हणजेच इथं स्विचच्या वरच्या पॉइंटला, इथं. आता हा जो बोर्ड आहे आपला भरून पूर्ण झालेला आहे, आपला बोर्ड भरून पूर्ण झालेला आहे. तर बघा, वरतून म्हणजेच काय, आपले जे सप्लाय लाईन आहे तिथून 3 वायर्स आलेले असतात बघा. एक असते फेज, एक असते न्यूट्रल आणि एक असते अर्थिंग, बरोबर. आता या ज्या 3 वायर्स आहेत, त्यातली जी फेजची वायर आहे ती या फ्यूजला जाऊन लावायची, डायरेक्टली जोडायची. जी न्यूट्रलची वायर आहे ती बघा, इथं एकच न्यूट्रल आहे, एक सॉकेट असल्यामुळे इथं एक न्यूट्रल आहे. तर ही जी न्यूट्रलची वायर आहे ही सरळ घेऊन जायचं आणि इथं या न्यूट्रलला जोडायची. आणि ही जी अर्थिंगची वायर आहे बघा, तिसरी शेवटची अर्थिंगची जी वायर आहे, ही इथं हा जो शेवटचा अर्थ पॉइंट आहे याला जोडायची. इकडून घेतो मी खालून जरा, म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. याला बघा, अगोदर आपण जेव्हा हा बोर्ड बघितला तेव्हा आपल्याला एकदम क्लीन दिसत होतं, पण जेव्हा आपण त्याला भरला तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची गुंतागुंत दिसली. तर म्हणूनच जर तुम्हाला मी असं सांगितलं असतं आणि व्हिडिओ स्टॉप केला असतं तर तुम्हाला काहीच कळलं नसतं. आणि ज्यांना कळतं किंवा माहीत आहे त्यांनाही जाणून घेण्याची आवश्यकता आहे की कशा प्रकारे आपण हे असं थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारे समजून घेऊ शकतो. कारण कित्येक वेळेस तुम्हाला असं नाही सांगत की हा बोर्ड भरून दाखव, फक्त एवढं विचारतात, एवढी डायग्राम देतात आणि सांगतात की हा बोर्ड भर, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको, बरोबर. तर आता हा आपण बोर्ड जो आहे हा प्रॅक्टिकली जसा इथं भरलेला आहे तसा आपण भरणार आहोत. तर त्यासाठी बघा, जसं आपण तिथं केलं तशाच प्रकारे आपल्याला इथं सुद्धा करायचं आहे. जसं की आता बघा, इथं आपण फ्यूज जो आहे, फ्यूज मधून एक वायर घेतली आणि ते स्विचच्या खालच्या पॉइंटला जो लोअर टर्मिनल आहे त्याला जोडली. तर तशाच प्रकारे आपण आता करू. बघा, वायर सुद्धा आहेत.
या स्विच पासून असं माप घेऊन घ्यायचं आणि जी वायर वापरणार आहात तुम्ही ते 2.5 mm स्क्वेअरचीच वापरायची, म्हणजे जाड वायर, जेणेकरून आपण हा जो बोर्ड आहे हा आपला पॉवर बोर्ड आहे. पॉवर बोर्ड असल्यामुळे चांगल्या जो करंट कॅपॅसिटीची वायर जी आहे ती वापरायची. आता ही जी वायर आहे ही 16 पर्यंत जरी असलं तुमचा करंट कॅरिंग कॅपॅसिटी तर ही विथस्टँड करू शकते त्याला, म्हणून 2.5 mm स्क्वेअरची वायर जी आहे ती वापरायची. तर बघा आपण आता इथून तर खालच्या पॉईंटपर्यंत या कनेक्ट करणार आहोत. तर बघा अशा प्रकारचा हा बोर्ड तुम्हाला दिसत आहे. तर हा जो स्विच बोर्ड आहे हो आपल्याला पॉवर बोर्ड जो आहे बघा हा आपल्याला भरायचा आहे. तर त्याच्यासाठी मी सांगितलं तसं की हा जो फ्यूज आहे फ्यूजच्या या टर्मिनलपासून तर या फ्यूजचा स्विचचा जो खालचा टर्मिनल आहे याला इथपर्यंत आपण घेणार आहोत. हे जे कनेक्शन आहे ते घेणार आहोत. बघा एक वायरचं कनेक्शन झालेलं आहे आपलं. नंतर बघा याला असं व्यवस्थितरित्या सेट करायचं. नंतर दुसरी वायर घ्यायची, ती या स्विचपासून स्विचचा वरच्या टर्मिनलपासून हा जो एल टर्मिनल दिसतोय तुम्हाला इथं लिहिलेलं आहे बघा, एल दिसलेलं आहे, या एल ठिकाणी तिला जोडायचं. ओके बघा एक वायर घेतली मी. व्यवस्थितरित्या जो स्क्रू आहे ते टाईट करायचे, जेणेकरून जे लूज कनेक्शन आहे ते होणार नाही. बघा अशा प्रकारे मी लावतो याला. नंतर व्यवस्थितरित्या याला पण हे जे वायर आहे हिला पण सेट करायचं. आता मी थोडी जास्तच वायर घेतलेली आहे, जेणेकरून पुढे जर काही अडचण आली समोर तर ती होणार नाही. नंतर बघा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे आपला इंडिकेटर. ही जे इंडिकेटर दिसत आहे तुम्हाला बॅक साईडला बघा, हे इंडिकेटर आहे. तर या इंडिकेटर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला नथिंग बट अ लॅम्प आहे, म्हणून त्याला फेज आणि न्यूट्रल दोन्ही द्यायचे आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे काय करायचं, एक वायर इथून, म्हणजे सपोज ही वायर आपण इथून न्यूट्रलला देऊ आणि इथून ही फेज ह्याच्या वरच्या पॉईंटला देऊ स्विचच्या. बघा आता ही जी वायर आहे ही मी इथं न्यूट्रलसाठी सोडतो. काय करतो, हिला कट करून घेतो. ओके देन बघा आता मी याला लगेच जॉईंट करायची घाई करत नाही, कारण आपल्याला अजूनही पुढे कनेक्शन करायचं आहे. नंतर बघा जे दुसरं कनेक्शन आहे ते आपल्याला इथून तर इथपर्यंत करायचं आहे, आणि त्याच्यासाठी मी तेवढा जो तुकडा आहे वायरचा तो मोजून कट करून घेतो इथून इथपर्यंत. ओके
बघा अशा प्रकारे इथून आता याचं जसं सांगितलं मी तुम्हाला, जर तुम्हाला लॅम्प कायम सुरू ठेवायचा असला तर ही वायर ही इथं खालच्या टर्मिनलला लावायची, आणि जर जेव्हा बटन आपण स्विच ऑन करू तेव्हाच जर हा लॅम्प सुरू असा पाहिजे असला तर इथं लावायची, म्हणून इथं लावतो. ओके. देन बघा आता आपला जो बोर्ड आहे हा स्विचचं इंटरनल कनेक्शन आपलं स्विच बोर्डचं झालेलं आहे. तर पण आता जे वरच्या वायर येतील, ज्या वायर्स येतील बोर्डमध्ये, तर त्या वायरचं कनेक्शन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा त्या ज्या वायर्स आहेत त्या 3 वायर्स येतील. बघा जी न्यूट्रल वायर येईल ती येईल ब्लॅक कलरची, नंतर फेज जो येईल तो येईल रेड कलरचा, आणि अर्थिंग येईल ग्रीन कलरची. अशा प्रकारे या 3 वायर्स येतील. तर या वरतून 3 वायर ज्या येतील त्यांचं कनेक्शन याच्यात कुठं करायचं, या बोर्डमध्ये कुठं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम बघा जी अर्थिंग आहे, अर्थ वायर जी आहे ती इथं तुम्ही बघू शकता. हा जो वरचा पॉईंट आहे अर्थ पॉईंट, तर त्या अर्थ पॉईंटला ही अर्थिंगची वायर जी आहे ती जोडायची. बघा आपली अर्थिंग जी आहे ती जोडून झालेली आहे. नंतर बघा जी फेसची वायर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की फेससाठी आपण रेड वायर जी आहे ती यूज करतो. तर जी फेसची वायर आहे ती जो फ्यूज आहे, फ्यूज हा बघा याचा जो इनकमिंग पॉईंट आहे त्याला ही फेसची वायर जोडायची. ओके. आता वायरिंग करत असताना कनेक्शन जी आहे ते लूज राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कनेक्शन व्यवस्थितरित्या टाईट करून घ्यावेत. नंतर बघा जी न्यूट्रल वायर आहे, जी न्यूट्रल वायर आहे जी आपण ब्लॅक कलरची घेणार आहे, ही न्यूट्रल वायर. तर ही न्यूट्रल वायर आणि ही जी न्यूट्रल वायर आहे ही बघा आपण इंडिकेटरची घेतलेली होती, इंडिकेटरसाठी दुसरी जी, तर तिला आपण एकत्र घेऊ आणि ट्विस्ट करू. आणि ती जी न्यूट्रल वायर आहे ही तर एन पॉईंट जो तुम्हाला दिसत आहे, एन पॉईंट, त्या एन पॉईंटवर याचं कनेक्शन आपण करू. तर बघा अशा रीतीने हे जे आहे व्यवस्थितरित्या दाबून घ्यायचं. आता बघा या ज्या वरच्या वायर आहेत ज्या बोर्डमधून आल्या, या 3 वायर वेगळ्या झाल्यात. बघा या 3 वायर्स वरतून आल्या आणि हा बोर्ड. तर अशा प्रकारे बघा एक वेळेस बघून घ्या कनेक्शन कशा प्रकारे केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण स्विच बोर्डचं जे आहे, जो पॉवर बोर्ड आहे अशा प्रकारचा, याचं आपण कनेक्शन केलेलं आहे. आता लास्ट पॉईंट काय राहिला, हा जो फ्यूज आहे हा काढून बघायचा की फ्यूजमध्ये फ्यूज तार टाकलेला आहे की नाही. जर टाकलेला नसला तर त्याच्यात फ्यूज तार टाकून घ्यायचा. ओके. तर अशा प्रकारे आपण हा जो पॉवर बोर्ड आहे हा कसा भरायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली आणि थिअरॉटिकलीही सांगितलं. तर बघा अशा प्रकारे आपण शिकलो की हा जो कोना कंपनीचा जो पॉवर बोर्ड आहे त्याच्यामध्ये फ्यूज इंडिकेटर आणि पॉवर सॉकेट आणि पॉवर स्विच आहे, हा कसा फिलअप करायचा, भरायचा, याची वायरिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुमच्या जे मित्र आहेत इलेक्ट्रिशियन त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की अशा प्रकारच्या बोर्डची वायरिंग
कशा प्रकारे आणि कशी केली जाते, थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली सुद्धा. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. तोपर्यंत तर काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद. सबस्क्राईब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल.